ही घटना आहे 2 दिवसापूर्वीची। परळी आगाराचे वाहक गणेश राडकर लातूर परळी बसवर कर्तव्यास होते। दुपारी 2 वाजता लातूरहून बस परळीकडे निघाली। यावेळी गाडीत एक आजोबा येऊन बसले। गाडी काही अंतरावर गेल्यानंतर राडकर यांनी तिकीट काढायला सुरुवात केली। त्या आजोबांना तिकिटाचे पैसे मागितले। यावेळी त्यांनी हाफ तिकीट सांगत 55 रुपये हातावर टेकवले। आणखी 5 रुपये द्या असं राडकर त्यांना बोलले। तिकीट तर 55 रुपये असताना 60 कसे असं त्या आजोबांनी विचारले। यावेळी त्यांना बाबा तिकीट वाढल्याचे सांगितले। यावेळी त्यांनी खिशात हात घालून पाहणी केली, पण पैसे नसल्याने त्यांनी मुलाने एवढेच पैसे खर्चीसाठी दिल्याचे सांगितले। हे सांगताना त्या आजोबांच्या नजरेत एक प्रकारची हताशा होती। ती हताश आणि चेहऱ्यावरची हतबलता, डोळ्यात तरळणारे पाणी वाहक राडकर यांना अस्वस्थ करून गेली आणि त्यांनी या घटनेचा उल्लेख करून खरं तर एवढ्या उन्हात प्रवास करताना तहान, भूक लागू शकते असं विचार न करता केवळ 55 रुपये बापाच्या हातावर टेकवणाऱ्या मुलाचा विचार सतत मनात घोळत होता। तिकिटाचे 5 रुपये तशी फार मोठी गोष्ट नाही, पण मुलांनो, बापाचे मालक होऊ नका कधी असा सल्ला देणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकली। गणेश राडकर यांनी लातूर परळी बसमधील वयोवृद्ध आजोबांचा शेअर केलेला किस्सा आज अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे। मनातील सल केली व्यक्त, आज आपण मोठे झालो, आपल्याकडे वडिलांनी व्यवहार दिला तर आपण बापालाच मोजके पैसे द्यावेत। ज्या बापाने लहानपणी सर्व लाड पुरवले, पैसे असोत नसोत मागेल तितके म्हणेल तेव्हा पैसे पुरवले, त्याच बापावर आज अशी वेळ, मोजून तिकिटा एवढेच पैसे। सध्या उन्हाळा सुरू आहे, तहान लागू शकते, अशा वेळेस त्यांनी काय करावे, कोणाला मागावे? 5 रुपये माझ्यासाठी मोठी रक्कम नव्हती, मी ती भरली, पण अशी परिस्थिती पाहून खूप वाईट वाटले। गाडी लातूरवरून परळीला आली, पण माझ्या मनात ती गोष्ट सारखी सलत होती। म्हणूनच मित्रांनो, कोणीच बापाचे मालक होऊ नका, त्यांना मागितल्यापेक्षा जास्त पैसे द्या अशी भावना मी सोशल मीडियावर व्यक्त केली। मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा।